नमस्कार, मी ॲडव्होकेट विकास चंद्रकांत मेहता, जिल्हा परिषद गट रत्नागिरी जळगाव 6 या मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी उभा राहिलेलो आहे। माझा अल्पपरिचय मी देतो। मी सन 1993 सालापासून दापोली, खेड, रत्नागिरी, मुंबई अशा अनेक न्यायालयांमध्ये वकिलीचा व्यवसाय करत आहे। हा वकिली व्यवसाय करत असताना मी व्यावसायिक नीतिमूल्य, सचोटी आणि प्रामाणिकपणाने करत आलेलो आहे। याची खात्री गेल्या सुमारे 32 ते 33 वर्षांमध्ये येथील जनतेला आणि नागरिकांना सर्वश्रुत आहे। या क्षेत्रामध्ये माझं वय आज मी तिला 57 वर्ष आहे। माझ्या कुटुंबामध्ये माझी सुविद्य पत्नी सौ समृद्धी ही आहे। हिने देखील पंचायत समितीमध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून 5 वर्ष काम केलेलं आहे। काम करत असताना जळगाव अणातील जी सर्व गावं आहेत त्या गावांमध्ये तिने कामाच्या रूपाने योगदान देण्याचं कार्य केलेलं आहे। हे कार्य करत असताना जो निधी प्राप्त झाला तो ज्या योजनांसाठी गेला त्या योजनांसाठी 100% निधी खर्ची पडलेला आहे। याची माहिती सर्व जनतेलाच आहे। माझा मुलगा आहे यश, हाही M.Com LLB आणि CA फायनल आता अचीव झालेला आहे आणि तोही त्याचा ग्लोबल रिअल इस्टेट या स्वरूपाचा व्यवसाय प्रस्तावित करत आहे। हे सांगण्यामागचा हेतू एवढाच आहे की माझं कुटुंब सदन सुसंस्कृत आणि सुशील असून लक्ष्मीचा आदर करणे ही धार्मिक संस्कार असलेली आमचं कुटुंब आहे। या सर्व बाबींचा विचार करत असताना वयाच्या 57व्या वर्षी आपण ज्या समाजामध्ये वावरतो, ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो। याकरता माझ्या ह्या सिनियरिटीकडे जात असताना मला मिळणारा जो काळ आहे त्या काळामध्ये मी जनतेची प्रामाणिक सेवा केली पाहिजे। यासाठी मी समाजसेवेचं रथ घेऊन मी या क्षेत्रामध्ये उतरत आहे। माझी योजना अशी आहे की आत्ता आपण बघितलं की कुठेही असलं, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद किंवा विधानसभा असो किंवा खासदारकी असो या लोकसभा असो, जनतेच्या हातामध्ये दिला जाणारा निधी त्या कामासाठी किती खर्च होतो याबद्दल भाष्य मी करण्याची गरज नाही आहे, हे सर्वांना माहिती आहे। परंतु आपला एक पायंडा असेल की 100% ज्या योजनेखाली जो निधी आला असेल तो 100% निधी त्या योजनेकरताच खर्च पडेल। याही पुढे जाऊन की ज्या वेळेला हा निधी जिल्हा परिषद निधीच्या माध्यमातून ह्या गटामध्ये मी आणणार आहे त्यावेळेला माझं एक इच्छा आहे अशी की कोणतेही विकास काम आणलं तर त्याचं भूमिपूजन अगर धार्मिक सोपस्कर करत असताना त्याच्या भूमिपूजनाचा अगर त्या धार्मिक विधीचा कोणताही नारळ मी फोडणार नाहीये, तर ज्या गावामध्ये मी काम करणार आहे, विकास काम करणार आहे त्या गावातील ग्रामस्थ जो ज्येष्ठ नागरिक देतील त्याच्या हस्ते आपण नारळ फोडणार आहोत। कारण तो मी निधी शासनाचा निधी आणलेला आहे आणि त्या शासनाच्या निधीवरती गावातील प्रत्येक ग्रामस्थाचा अधिकार असल्याकारणाने तो त्याचा खरा अधिकार आहे असं मी समजतो।